शनिवारी घरात मिठाचा उपाय केल्याने घरातला वास्तुदोष दूर होतो असं म्हणतात। कारण मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते, पण त्याचा योग्य जागी वापर व्हायला हवा। मीठ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर घरातील अनेक वास्तुदोष देखील दूर करत असतं। म्हणून वास्तुशास्त्रात मिठाचा विविध ठिकाणी वापर करून घेतला आहे। फरशी पुसताना पाण्यात मीठ घालण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश होण्याचे ठिकाण म्हणजे टॉयलेट बाथरूम। तिथे खडे मीठ ठेवल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया। असं म्हणतात की घराचे टॉयलेट बाथरूम स्वच्छ असेल तर कुटुंबियांचे आरोग्य आणि त्यांची जीवनशैली कशी आहे हे कळतं। म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार ते स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे। तसेच तिथून येणारी नकारात्मक ऊर्जा रोखण्याचे काही उपाय जाणून घेऊया। वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून बाथरूममध्ये मीठ ठेवण्याला विशेष महत्त्व आहे। मीठ हे शुद्धतेचे घटक मानले जाते आणि ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेते। बाथरूम हा घराचा तो कोपरा आहे जिथे नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त जमा होते। ते घडते कारण हे ठिकाण ओलावा, घाण आणि कचऱ्याशी संबंधित आहे। अशा परिस्थितीत जर तिथे मीठ ठेवले तर ते नकारात्मकतेला दूर करते। तसेच जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तिथे मीठ ठेवल्याने ते दूर होण्यासही मदत होते। त्यासाठी बाथरूममध्ये मीठ ठेवण्याची योग्य पद्धत वापरावी। मिठामध्ये वातावरणातील अशुद्धता आणि नकारात्मकता शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते। बाथरूममध्ये ही ऊर्जा जास्त असते आणि मीठ ती संतुलित करते। म्हणूनच बाथरूममध्ये मिठाची वाटी ठेवावी आणि ते मीठ ओलसर झालं तर लगेचच ते बदलून दुसरं ठेवावं। बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने वास्तूमधील नकारात्मकता दूर होऊन कुटुंबियांना सकारात्मक बदलही जाणवायला लागतो। मानसिक ताण, काळजी, चिंता दूर होऊन अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागतो। जर बाथरूम चुकीच्या दिशेने असेल किंवा तिथून वास्तुदोष निर्माण होत असतील तर मीठ ठेवून त्याचा प्रभाव कमी करता येतो। जर तुमचे बाथरूम चुकून उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर बाथरूममध्ये सैंधव मीठ ठेवणं तुमच्यासाठी विशेष फायद्याचं ठरू शकतं। आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही मीठ खूप फायदेशीर ठरतं। बाथरूममध्ये असलेले बॅक्टेरिया, विषाणू आणि दुर्गंधी काढून टाकण्यास देखील मिठाची मदत होते। वातावरण स्वच्छ आणि ताजे राहते, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या देखील कमी होतात। मिठामध्ये दुर्गंधी शोषून घेण्याची ही शक्ती असते। बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने तुम्हाला तिथे स्वच्छतेची जाणीव होते, आर्थिक समस्येतून मुक्ती होते। असं म्हटलं जातं की बाथरूममध्ये निर्माण होणारी नकारात्मकता कुटुंबियांच्या समृद्धीवर परिणाम करत असते। तिथे मीठ ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती स्थिर होते आणि पैशांच्या वाढीत येणारे अडथळेही दूर होतात। त्याचबरोबर घरात सकारात्मक वातावरण वाढतं, कुटुंबाची भरभराट होते। एका काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात थोडेसे जाडे मीठ किंवा सैंधव मीठ घ्यावं आणि ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवावं। दर शनिवारी हे मीठ बदलावं आणि जुनं मीठ वाहत्या पाण्यात टाकावं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्या भांड्यात कापूर किंवा लवंग देखील ठेवू शकता, जेणेकरून त्याचा परिणाम आणखी चांगला होईल। तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहू शकता। त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक, इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।